काही सांगून झालेलं आहे किंवा काही करून झालेलं आहे आणि काही करायला सुरुवात करायची आहे, याच्यामध्ये आता शब्द येत असतो. हे बघा, इडून मागचं काय झालं ते सोडून द्या बरं, आता बोला पुढचं काय करायचं, आता बोला बरं. हा आता शब्द हा अत्यंत महत्वाचा आहे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाची सुरुवात आता शब्दाने करतात. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, पहिलं कडवं जे आहेत ना अत्यंत चिंतनीय आहेत. आता म्हणजे केव्हा, त्याचे आता 2-3 प्रकार मी तुमच्या पुढे मांडायचा माझ्या मताने प्रयत्न करतो. तुकोबरायांचं काय म्हणणं असेल बापाच्या बापाला कळणार नाही. आपण आपलं अभ्यास, आपलं काही बुद्धी असते त्याप्रमाणे तर्क लावायचा प्रयत्न करतो आपण. महाराजांचं काय म्हणणं असेल ते वेगळं. पण आता आपल्या मताने आपण विचार करूया. आता म्हणजे केव्हा, अनंत जन्म फिरत फिरत या मृत्यू लोकामध्ये मनुष्य जन्म प्राप्त झाला. मागचे जन्म सर्व संपलेले आहेत. आता आम्हाला मनुष्य जन्म मिळालेला आहे. आता तुम्ही कृपावंत का, आता अनंत जन्मातला फेरा फिरून आताच संताकडे तुकोबराय प्रार्थना का करतात? उद्धाराकरिता. गोमटे ते करा माझे, माझं चांगलं करा, हित करा, गोमट करा. अगोमट करणारा भगवान परमात्मा आहेत ना. भगवान परमात्म्याकडे प्रार्थना न करता शास्त्र आहेत ना, शास्त्राकडे प्रार्थना न करता, ग्रंथ आहे त्यांच्याकडे प्रार्थना न करता, तीर्थ क्षेत्र आहेत, अनेक उद्धाराचे साधन आहेत, त्या सर्व साधनांची आवृत्ती करून महाराज आजच्या अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये संताकडे प्रार्थना करतात. त्या आजच्या अभंगाच्या पहिल्या आता एक प्रश्न मांडला, अनंत जन्मानंतर मनुष्य जन्म मिळाला. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर देव हित करणारा आहेत, गोमट करणारा आहेत, शास्त्र गोमट करणारे आहेत. शास्त्राचा विचार न सांगता, देवाचा विचार न सांगता तुकाराम महाराजांनी डायरेक्ट संताकडे प्रार्थना केली, आता तुम्ही कृपावंत. शास्त्र कृपावंत नाही का? आहे. सर्वांकरता आहे का? नाही. भगवान परमात्मा कृपावंत नाही का? आहे. सर्वांकरता आहे का? नाही. मग त्याचं उत्तर फक्त इथं आहे, संत हे कृपावंतही आहेत, जीवलगही आहेत आणि सर्वांकरता आहे. महत्वाचा विषय हा आहे. देवाच्या कक्षेमध्ये येण्याकरता फार परीक्षा द्यावा लागतात. सर्वांकरता तो कृपावंत नाही. शास्त्र सर्वांकरता कृपावंत नाही, परंतु देव असंत मात्र सर्वांकरता कृपावंत आहेत.
आम्ही सांगत असतो 3 वर्ग आहेत. देवाचा वर्ग आहेत, संतांचा वर्ग आहेत, आणि तिसरा तुमचा आमचा वर्ग आहे. देव स्वतंत्र आहे. जन्म कर्मचे मे दिव्यम, त्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं, माझा विचारच करू नका. मी असे कर्म करतो आणि असा निर्दोष सुटतो. बर का, 16,108 बायका परीक्षेमध्ये निकाल, नुसता ब्रह्मचारी नाही, बाल ब्रह्मचारी निकाल त्याच्याच बाजूना. भोगुनी अंगना हा बाळ ब्रह्मचारी. काय वर्णन केलं महाराज साधू संतांनी. गवळण म्हणते नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोडे. त्याचं गणितच कळत नाही. विश्वाला जन्म देणारा यशोदेला म्हणतो मी तुझं बाळ आहे. नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे. पृथ्वी तृप्त करणारा भगवान परमात्मा तो म्हणतो मला जेवू घाला नवल. केवढं नवल आहे. ज्याच्या एक अंशोन स्थितो जगत त्याला गवळणी कडेवर घेतात. तुकाराम महाराज म्हटले असा हा नटधारी 16 सहस्र पत्न्या असून हा ब्रह्मचारी निर्दोष. भगवंताचं अवघड काम आहेत महाराज. दुसरा वर्ग तो आपण पटकन घेऊया, वेळ नाही आपल्याकडे. संतांचा वर्ग आहे दुसरा वर्ग. ब्रह्ममूर्ती संत त्यांचं ते विशेषत्व आहेत महाराज. जीवनामध्ये नुसतं पुण्यकर्म, वाढावया सुख, भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम. आता त्यांचाही विषय थोडा वेळ बाजूला राहू देऊ. आता आपण आपला विचार करू. आपला विचार, आपण जीव, देव नाही, संत तर अजिबातच नाही. तर संत पादव्या लावल्या जातात. अमुक अमुक संत, तमुक तमुक संत. पदव्या लावणं सोपं आहे, बोलणंही सोपं आहे, तुम्हाला ऐकणंही सोपं आहे, संत म्हणून घेणंही लई सोपं आहे. पण संत जीवन जगणं मोठं अवघड आहे महाराज. संत बनतो बडा कठीण, ऊंचा पेड़ खजूर, चढ़े तो मधुर रस चाखे, गिरे तो चक्काचूर. कठीण आहे महाराज. संत म्हणून घेणं सोपं आहे, आनंद वाटतो महाराज संत म्हणून घेण्यामध्ये. पण संत जीवन जगण्यामध्ये फार फार अवघड आहे तो विषय. तर आता राहिला तुमचा आमचा विषय. देव अगदी अलिप्त आहेत, निर्गुण निराकार. त्याच्या संबंधाला पापन पुण्य हे ते काही लागत नाही. संत महात्मे निव्वळ जीवनामध्ये सुख आणि पुण्य वाढवलेलं आहे. तुम्ही आपण असे बी तसे बी. म्हणजे कसे? आपल्याकडून पुण्यकर्मही घडतंय आणि आपल्याकडून पाप कर्म, संमिश्र जीवांचं. यांच्या उद्धाराचं काय? यांचा उद्धार कोण करणार? शास्त्राच्या अंतरंगात जाण्याकरता अधिकार नाही महाराज. भगवान परमात्म्याची परीक्षेत पास होणं भलतं अवघड. मग आता ह्या जीवांच्या हिताचा विचार कोण करणार? तुकोबाराय गोड चिंतन सांगतात महाराज.
तेची माझे हित, तेची माझे हित करीची कृपा, 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 एक मुद्दा मला महत्वाचा फिट करायचा आहे. एक मुद्दा कोणता? संत जीवाच्या हिताचा, कल्याणाचा विचार करू शकतात. त्याच्याकरता तुम्हाला निळोबारांची एक स्वतंत्र गवळण आहे, ती तुम्ही जर बघून घेतली तर अख्खाच्या अख्खा अर्थ इकडं संतांकडे तुम्हाला लागून जाईल. होते बहुता दिवस अर्थ वागविले, आजे अकस्मात फळ देऊ आले, दृष्टी श्रीहरीचे देखिले पाऊले, घेतला जन्मा मागे सार्थक त्याचे झाले हो. काय झालं नेम? धन्य आनंदाची सापडली, तेने संत सज्जन भेटले, सज्जनाने कृपाळ त्यांनी फेडीला बुद्धीचा आणि दृष्टी दाखविला. महाराज नाना साधनाच्या केल्या खटपटा, तरी त्यानं पवती याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आणि योग अभ्यासी सिद्धी रुधिताती. हो, काय काय केलं त्याच्या प्राप्ती करता? नाना महाराज यज्ञ याग स्वर्ग भोग आड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्य नित्य ज्ञाना अभिमान वाढती आणि करिता तीर्थ आटण. हो, जपता मंत्र बीज. हो, पुढे पुढे काय? दान धर्म पुढे भोगवितो फळा, सोवळे मिरविता विधी निषेध आगळा, आता धनीवरी घेऊ याची. आईसे शोधी येले मार्ग नाना परी, नये प्रचिती मग सांडियेली दुरी, आता गाऊ गीती नाचू हा मुरारी. निळा म्हणे हे केव्हा घडलं हो? धन्य आनंदाची सापडली. संपला माझा विषय. इथं महत्वाचा आहे. या साधनाची सर्व साधन करून करून पाहिले, परंतु अनुभव मात्र काही येईना. आमचा उद्धार करण्याकरता कोणी पुढे येईना. आता तुम्ही कृपावंत. या सर्व साधनांची व्यावृत्ती केली आणि एकच साधन सापडलं आम्हाला, संतच आमच्या जीवनाचा उद्धार करतात. म्हणून आता संताकडेच का केला, आग्रह का धरला? तर ते कृपावंत आहेत म्हणून. देव कृपावंत आहेत. देव कृपा करत नाही का? देव आहे कृपावंत, सर्वांवर कृपा करत नाही. त्याच्या जवळच्यांना तिकीट वाटितो बर का. देवाचा अवघड आहे, सर्वांकरता नाही तो. हो, संत सर्वांकरता आहेत. महाराज कृपावंत आहेत. त्यांची कृपा झाल्यानंतर रेडा सुद्धा वेद बोलू शकतो.
होता तुमची कृपा पशु बोले निर्जुताले भिंगमय मागाग होती कृपा तुमची, तुमची कृपा, साधू संतांची कृपा जर झाली, पशु बोले वेद, जर पशु वेद बोलेल संतांची कृपा झाल्यावर, तर आम्ही का प्रमाण म्हणणार नाही, आम्ही का कीर्तन करणार नाही त्यांची कृपा झाल्यानंतर, आम्ही का पखवाज वाजवणार नाही, आम्ही का कीर्तन सांगणार नाही, आम्ही का कीर्तन ऐकणार नाही संतांची कृपा झाली तर. होती कृपा तुमची. कारण जीवनामध्ये सर्वात दुर्लभ संत कृपा आहेत, सर्वात दुर्लभ. तसा जर विचार केला तर देव भेटी सुलभ, संत भेटी दुर्लभ. जरा विषय ऐकायला जडही जाईल, एखाद्याला पटणार पण नाही. देव यदा कदाचित भेटेल, परंतु संतांची कृपा होणं, संतांची भेट होणं फार अवघड आहे. संत भेटी बरे फार अवघड आहे. किती अवघड आहेत शतन सर्वांच्या प्रमाण पाठ आहे. चंद्रामृ सुखे सेववील, असता जाता रवी धरवील, बाया हेळा सागर तरवील, परी त्या साधूची भेटी. आचार्यांनी विवेक चूडामणी मध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. एव त्रयमेव दुर्लभा, दुर्लभम तैमेव तत् देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष. बाबा रे, जगामध्ये काही गोष्टी दुर्लभ आहे, पण त्या सुलभातल्या दुर्लभ आहेत. पण काही गोष्टी अशा आहेत त्या दुर्लभातल्याही दुर्लभ आहेत. आचार्य सांगतात मनुष्यत्वम, मनुष्य जन्म दुर्लभ नाहीये बर का, त्याला त्या ठिकाणी मनुष्यत्व हे दुर्लभ आहे. 600 कोटीवर लोकसंख्या गेली जगाची. किती? 600 कोटी. त्याच्यातून माणसं किती? माणसाला जर चाळण लावली ना, तर 600 कोटीमध्ये 60,000 तरी निघात्या का नाही काय माहिती नाही बाबा. माणसं कोणाला म्हटलेलं आहेत? मनुष्य पण तरी साधी नारायण, नाही तरी पशु, नाही तरी मनुष्य पण तरी साधी नारायण. जो मनुष्य भगवत प्राप्ती करता, संत प्राप्ती करता प्रयत्नशील आहे त्याला मनुष्य म्हणा, नाही तरी हीन जनावरापेक्षा त्यांना कनिष्ठ म्हणा. एशान विद्यान तपोन दान न चापि शील न गुणो न धर्म, ते मर्त्य लोकी भुईभार भूता मनुष्य रूपेण मृगशरंती. बाबा रे, ज्याच्या जीवनामध्ये मनुष्य धर्म नाही आहेत, त्यांना काय करावे ते, नाही तरी काय थोडी. मनुष्याचे धर्म सांगितलेले आहेत आणि तो मनुष्य धर्माने जो वागतो आहे त्याच्याकरिता तत्पर बर का, अति
मूळ पापी जशी असतील तशी त्यांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर ते फक्त संतांमध्ये आहेत महाराज. म्हणून त्याची माझे हित करीती सकळ. पुन्हा एक आपलं प्रमाण गेलं बरं का त्या संबंधाने, का संतच जीवाच्या हिताचा विचार करू शकतात. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सर्व पहिल्यांदा सर्व योनीच्या मनुष्याच्या जीवनाच्या योनीचा विचार करून आता शेवटची पाळी आहेत हा मनुष्य जन्म, आता आपलं हित करणारे आता तुम्ही कृपावंत आहे. सर्व साधनांच्या संबंधाने विचार केला का ह्या मानवी जीवनामध्ये मनुष्याला कोणतं साधन उद्धारापर्यंत नेऊन पोचवेल. अनेक साधनं सांगितले. त्या साधनामध्ये संत रूपी साधने अत्यंत सोपायतेने साधती संता विने प्राप्ती नाही, किंवा संतच आपल्या जीवनाचं साध्य करू शकतात. का तर ते कृपावंत आहेत म्हणून म्हटले. कृपावंत आहे इथपर्यंत बरोबर आहेत, परंतु ते आमच्यावर कृपा करतील का असा एक प्रश्न आहे. म्हटले जरूर करतील. का करतील म्हटले त्यांचं तुमच्याशी नातं आहेत बर का. त्यांचं तुमच्याशी काय आहेत, नातं आहेत. काय नातं आहेत म्हटले, जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जे नातं आहेत ते संतांचं आणि जीवांचं आहे. संत आहेत आई, संत आहेत बाप बर का. आणि आई बापांना आपल्या लेकराच्या उद्धार जसं उत्कर्षाची काळजी असते, तो व्यावहारिक असेल पारमार्थिक असेल काय असेल तो असेल, आई बापांना व्यवहारातल्या आई बापांना आपल्या मुलाचं चांगलं व्हावं, कल्याण व्हावं, वाढावं, तो श्रीमंत व्हावा तर अशी त्यांची इच्छा असते. संत रूपी आई बापांना बर का आपल्या या बालकांचं जीवन सुखी व्हावं अशा अंतकरणामध्ये लेकराचे हित आईशी कळवळ्याची करी लाभा विन, जशी ती आई पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. त्या या अभंगामध्ये तुका म्हणे माझे तुम्हा संतावर आहेच बर का. तर संतांची भूमिका ही मातृत्वाची आहेत महाराज, आईच्या संबंधाने आहेत. आणि आई जी असते ना आपल्या लेकरा संबंधाने कायम तत्पर असते. म्हणून अन्य ठिकाणामध्ये संतांना उपमा अलंकार वापरत असताना दुसरे वापरले नाही महाराज. आई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से बर का. तुम्ही संत माय बाप कृपावंत वगैरे वगैरे पुष्कळशे असे प्रमाण आहे का जीवाचा आणि संतांचा संबंध सांगत असताना अत्यंत जीवलग संबंध सांगितलेला आहे. म्हणून करताना आता बर का, आता तुम्ही हा आदरार्थी शब्द आहेत. अहो काहो तुम्ही आम्ही असा आदरार्थी शब्द आहे. आता तुम्ही कृपावंत, कृपा करण्यामध्ये आता कृपा करणारा देव पण आहेत. अनेक कृपेचे आपल्या विषय मांडता येतील, परंतु संता इतकी कृपा कोणाकडेच नाही. आपण दररोज अभंग म्हणतो, दररोजचे अभंग आहे आपले बर का. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा, सर्व सुख महाराज त्या भगवंताच्या संबंधाने तुझे पायी सुख सर्व आहे, सुख वसे तुझे. हा बर का. देवाचं सांगू राहिलं, अजून संतांचं नाही काढलं. आपण सर्व जग देवाकडे सुखाची अपेक्षा करतो बर का. आहे त्याच्याकडे, तो देतो का नाही ते मग बोलल्याप्रमाणे तोंड पाहून तिकिटे वाटतो ते गोष्ट वेगळी. किती काही पंढरपूरच्या वाऱ्या झाल्या आणि किती झाल्या आम्हाला सुखच नाही झालं अजूनही. तुकोबारांना झालं पाहता श्रीमुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या.
त्यांची प्रक्रिया, त्यांची अनुभूती वेगळी, आपल्याला येणारे अनुभव वेगळे. जीव सुखाकरता भगवंताच्या चरणाची, भगवंताची इच्छा करतो आहे. तो भगवान परमात्मा सुद्धा सुखाचीच अपेक्षा करतो आहे. त्याला सुद्धा बर का, त्यालाही सुख कमी पडतंय महाराज. त्याला वाटतं मलाही पण सुख मिळावं. मग ते काय करतोय? देव सुद्धा त्या संताकडे सुखाची अपेक्षा करतो. या सुखाकाली देव वेदावदान, या सुखाकाली देव वेदावदान, संताकडे त्या सुखा करता भगवान परमात्मा ते वैकुंठ धाम सोडलं, क्षीराचा समुद्र सोडला, शेषाचं शयन सोडलं, लक्ष्मीची सेवा सोडली आणि या वैष्णवांकडे आला त्या सुखाच्या अपेक्षाने तो भगवान परमात्मा. आणि 100 यज्ञ करून स्वर्गाला गेलेले इंद्रादिक ब्रह्मादिक देव ते सुद्धा या संतांच्या संगतीची सुखाची इच्छा करतो. असं करते ब्रह्मादिक महाराज. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती. बघा किती गोड चिंतन आहे या संबंधाचं. ते या संत संगतीची इच्छा करता भगवान परमात्मा संतांच्या सुखाची इच्छा करतो आहेत आणि ते सुख देण्याकरता समर्थ आहेत आणि कृपावंत आहेत. कृपावंत संतांची कृपा एकदा का झाली, कृपादान केले संती कल्पाचा अंत होतो, पण संतांची कृपा संपत नाही. एवढी अलौकिक कृपा आहेत महाराज. आता त्या विषयावर आपण चिंतन करत असताना कोणावर कोणती कशी कृपा केली आणि त्याचे परिणाम काय काय झाले हा स्वतंत्र विषय. आता आपल्याकडे सर्व श्रवण करणारी मंडळी असल्यामुळे मी जास्त लांबवत नाही, पण पैठण क्षेत्रामध्ये सणाला पुरणपोळी गरीब आईना केली आणि ती पुरणपोळी त्या मुलाने खाल्ली, त्याला इतकी गोड लागली का ते दुसऱ्याला तोंडच लाविना. पुरणपोळी. आता ती मजुरी करणारी आई कालच्या पुरणातले उरलं होतं ते पोळी दिली त्याला दुसऱ्या दिवशी पुरणपोळी, दुपारी पुरणपोळी, संध्याकाळी पुरण. ती म्हणणे मी कुठून आणू, जेवणारच नाही. ते पोरग एवढं हट्टी होतं, जेवायचंच बंद झालं. आता ते जेवण नसतं, मरायची पाळी आली ना, मग ती तोंड सोडून बसली. तिला एका शेजारीना सल्ला दिला. शेजारणीना म्हटले का ग लईच तू उदास दिसते, दिवाळी बरोबर नाही गेली काही या वर्षी. म्हटले तसं नाही ग, पोरग लय हट्टाला पेटलं, पुरणपोळी केली होती, ते दररोज पुरणपोळीच मागतं. म्हणे एमआयडीसी जातं का? म्हणे नाही. म्हटले कुठं कामाला? म्हणे नाही. काम तर कवडीचं करत नाही, खायला तो पुरणपोळीच मागतो. म्हटले मग असं बिगर कामाचं आणि गोड घाशे जर असेल ना, त्याला एकच उपाय,
आपल्या पैठण क्षेत्रामध्ये नाथबाबांचं दररोजचं तिथं नैवेद्याला पुरणपोळीच असते. जाऊ दे तिकडे. तर बाय आई असते, आईचा जिव्हाळा. आईनं त्या मुलाला घेतलं आणि गेली नाथबाबांकडे. प्रवचन आटोपलं, सर्व मंडळी इकडे तिकडे निघून गेली. बाई त्या मुलालाच घेऊन बसली. मग नाथबाबांनी विचारलं, बाई आपल्याला जायचं नाही का? तिनं डोळ्याला पदर लावला, रडायला लागली. म्हटले काय झालं, काय दुःख, काय तू सांग. म्हटले बाबा एकुलते एक पोरगा आहे. बरं मग सणाला पुरणपोळी केली होती, खाली त्याने, आणि त्याने आग्रह धरला. माझी तर काही ऐपत नाहीये त्याला दररोज पुरणपोळी घालायची, आणि ते तर हाताला पेटलं, काहीच खात नाही दुसरं पुरणपोळी सोडून. मला असं कळलं का तुमच्याकडे दररोज पुरणपोळी होते. म्हटले बाई अगदी खरं ऐकलं तू, बरोबर आहे. मग तेवढं तुमच्या आश्रमामध्ये याला ठेवून घ्या ना. आश्रमामध्ये असेच राहतात हुशार, 99% 85-90% नाही आश्रमामध्ये. 35 जाऊ द्या आळंदीला, बर का. आता तिकडं कृपा झाल्यावर ज्ञानोबारायांचे ते होतं, पुढचं काही मला बोलायचं नाही. आणि मग त्याला घेतली, शर बाळा पुरणपोळी पाहिजेत? म्हटले हो. दररोज पाहिजेत? म्हटले हो. सकाळ दुपार संध्याकाळ पाहिजेत? म्हटले हो. बर मग या आश्रमात तुला राहावं लागल. राहील ना म्हणे. मग आश्रमामध्ये पहाटे काकडा होतो. पहाटे काकडा. तो म्हणलो काकड्याचं ना आपलं वाकडं आहे, काकडा नाही. म्हटले मग इथली झाडलोट स्वच्छता वगैरे नाही, आपल्याला नाही जमणार ते. म्हटले मग तू देवपूजा वगैरे फुलं वगैरे आणून द्यास. कामाचा लय कंटाळा आपल्याला. म्हटले मग तू निदान संध्याकाळचा हरिपाठ कर. हरीकडे पहिल्यापासून पाठायची माझी. खायला मात्र पुरणपोळी पाहिजे. ठीक आहे, खा पुरणपोळी, राह. बायला वाटलं महाराज काय ठेवून घेणार नाही, काहीच करायचं नाही म्हणतो. ये भजन आहे नकोन, काकडा आहे नकोन, हरिपाठ आहे नकोन, झाडझुड आहे नकोन, फुलं आणून द्यायचं काम आहे नको. असं काय ठेवून घेतील आता याला. नाथ महाराज म्हणते राहू द्या, राहू द्या, राहू द्या. पडून राहीन तये उगा संताची. बर का. संत चरण रज लागता सहज, सहज घडली गोष्ट. आणि मग नाथाने खूप वाङ्मय लिहिलं महाराज. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या दृष्टांतानुसार, साक्षात्कारानुसार भावार्थ रामायण लिहिलं. 300 अध्यायाचा ग्रंथ आहे भावार्थ रामायण. फारच भाव काढलेले आहेत भावार्थ रामायणामध्ये. एकदा जीवनामध्ये निवांत भावार्थ रामायण वाचा एकदा. आपल्या शंका कुशंका, अनंत रामायणामध्ये अनेक जे प्रश्न निर्माण झाले त्यांचे उत्तर भावार्थ रामायणामध्ये सापडतात महाराज. फार गोड चिंतन आहे भावार्थ रामायण. असं भावार्थ रामायण लिहित 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 असताना नाथ महाराजांच्या आयुष्य काल मर्यादेचा काल संपला. आणि नाथांनी हाक मारली त्या गावबाला. सांगितलं गावबा आता आम्ही ग्रंथ लिहायला घेतला होता, परंतु आता आमचं येलुकीतलं कार्य संपलं आणि ग्रंथ उत्तरार्ध लिहायचा राहिलेला आहे. म्हटले मग मी काय करू? तेवढा ग्रंथ तुम्ही पूर्ण करायचा. म्हटले मी शाळेतच गेलो नाही. कुणी का म्हटलं करा सही का लावा शाही म्हणतो. अक्षर शत्रू आहेत मी, काळजी करू नकोस. कृपा कटाक्ष निहाळिले आपुले पदी भैसविले. महाराज नाथांनी लिहिलेलं भावार्थ आणि गावबाने लिहिलेलं भावार्थ अजिबात काही समजत नाही. का कुठून नाथांचं बाबू संपलं, कुठून यांचं भावार्थ रामायण चालू झालंय. एवढी कृपा
एक सामान्य नुसता पुरणपोळी खाय करता राहिलेला किती कृपावंत असावे संत. म्हणून आता सर्व जगताचा विचार केला, सर्व शास्त्रांचा विचार केला, सर्व जन्मजन्मांतराचा विचार केला आणि मी ह्या पदावर आलो. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, कृपावंत आहात, साधू संत आहात. त्याच्यावर पुन्हा बोलायसारखं आहे. साधू म्हणजे काय, संत म्हणजे काय, कृपावंत आणि जीवलग. काही गोष्टी जीवलगाच्या असतात महाराज. संत महात्मे, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. तुकोबारायाला प्रश्न विचारला संताने. तुकाराम महाराज या सर्वांचा विचार घेऊन तुम्ही हा प्रश्न मांडतात. ऐका, तुम्ही माझ्याकडे आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, काय इच्छा काय आहे तुमची, कशा करता तुम्ही आमचं हे वर्णन करत आहात, आमच्याकडे याचना करत आहात. त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, कृपावंत आहात, जीवलग आहात. आता तुम्ही माझं गोमट करा. गोमट म्हणजे काय करा नेमकं? महाराजांनी सांगितलं नाही. गोमट ते करा, माझे चांगलं करा. चांगलं काय करायचं? तुम्हाला पुन्हा मृत्यूलोकात जन्म द्यायचा का? तुम्हाला वैकुंठ भुवनामध्ये कायम राहायचं का? तुम्हाला अन्य कुठलं काही राज्य वगैरे स्थापन करून द्यायचं का? म्हटले ते काही आम्हाला कळत नाही. आमचं काही ते तेवढं ज्ञान नाही. आम्हाला काय पाहिजेत, काय करावं हे जीवाला कळत नाही महाराज. जे संतांना कळतं यांचं हित कशामध्ये आहेत, याची माझे हित मग प्रमाण गेला करीती सकळ तेज. आपल्या जीवाला हित कळत नाही. जीवाला हित कळालं तर व्यावहारिक कळतं बर का. क्वचित असे माणसं असतात
का त्यांना व्यावहारिक राजकीय पारमार्थिक हित आणि त्याचा विचार कळतो महाराज. काही लोकांना लवकरात लवकर माणसं कळतात समोरची, हे माणूस काय प्रतीचं आहे हे तुम्हाला लवकर कळतं. आम्हाला फार लेट करंट लागतो त्याचा. माणसं दिसायला माणसासारखे दिसतात, माणसं असतात का नाही हे महाराज, जीवाच्या हिताच्या संबंधाने जीवाला काहीच कळत नाही. जीव हा अज्ञान दशेमध्ये आहे. त्या जीवाचं हित कशामध्ये आहे, कशा संबंधाने याला उपदेश केला पाहिजे हे फक्त संतांना माहिती आहे महाराज. म्हणून त्यांच्याकडे प्रार्थना केली का तुम्हीच गोमटे ते करा, माझं तुम्ही गोमट करा, चांगलं करा. चांगलं कशा माहिती नाही आम्हाला, एवढा आमचा तुमच्यावर भार आहे, ओझ आहे. आमचं तुम्ही चांगलं करा, गोमट करा, भार ओझे तुम्हाशी. करतात का हो? त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. एकदा त्यांच्या मनात जर आलं, तुका म्हणे आले मना, काय करणार नाही महाराज. करील ते काय नव्हे महाराज, काय करणार नाही ज्ञानोबा, काय करणार नाही विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, काय करणार नाही तुकोबाराय, काय करणार नाही सावता महाराज, काय करणार नाही महाराज. काही करणं करतो मान्यता करतो शक्ती त्यांच्या हातामध्ये आहे. साधूकडे त्यांच्याकडे कोणी गेला त्यांना ओळखावं लागतं अगोदर. त्याच फार मोठमोठे दृष्टांत आहे माझ्याकडे. वेळ आपल्याकडे कमी आहे, आपल्याला अगदी आपल्या वेळेच्या मर्यादेच्या आत 5 मिनिटं आपल्याला उरकवायचं आहे. ऐका, कोणत्याही क्षेत्रातला कोणताही गृहस्थ किंवा स्त्री पुरुष त्यांच्याकडे गेला, त्यांच्या कक्षेत आला तर त्याचा ते उद्धार केल्याशिवाय राहत बर का. संत चरित्रामध्ये अशी इतके भारदस्त दृष्टांत आलेले आहेत का आपण कधी काळी ते ऐकले पण असतील. पुन्हा एकदा धावता सांगतो मी. उज्जैन क्षेत्रामध्ये अत्यंत पावन पवित्र असा राजा आणि राज्य करत होता. खूप पापभीरू, प्रजेला अत्यंत सुख देणारा, प्रजेला आपल्या लेकराप्रमाणे समजणारा, अतोनात प्रजेवर प्रेम करणारा, विद्वान मंडळी आपल्या कारभारामध्ये, सल्लागार व्यवस्थित, कोणत्याही प्रकारचं दुःख त्या नगरीत नव्हतं महाराज. असा तो राजा शिकारीला निघाला. तिथं नदी आहेत उज्जैनला. काय त्या नदीचं नाव? क्षिप्रा. क्षिप्रा नदी आहेत. त्या क्षिप्रेच्या काठाने जात असताना, शिकारीला जात असताना एक रजक कन्या 20-21 वर्षाची तरुण सुंदर अशी त्या घाटावर कपडे धुवत होती आणि राजाचं एक क्षणभर तिकडे लक्ष गेलं. क्षणभर परत मागं आलं. पण तेवढ्या क्षणामध्ये चित्तातली परोपकाराची, पुण्याची, सद्भावनेची जागा पापाने घेतली तेवढ्या क्षणापुरती. आणि विचार करतो राजा, अरे ही माझी प्रजा आहेत, माझ्या लेकराप्रमाणे आहेत. माझ्या मनामध्ये त्या तरुण स्त्री विषयी असा विषय येणं फार चुकीचं आहे. नाही, काही जायचं नाही पुढे. त्या सारथ्याला सांगितलं, रथ वळव माग. त्याने रथ वळवला, राजधानीमध्ये आले, सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये प्रश्न विचारला.
सांगा सांगा. मी चाललो होतो शिकारीला, परत आलो. का आलो तुम्ही सांगा. आता ते लोक म्हणे हा शिकारीला चालला होता. आता याच्या मनात काय आलं आणि काय नाही, हा परत माग का आला आम्हाला काय माहिती. फुकाट पगार घेता का सांगा. म्हटले महाराज आता आमची एवढी बुद्धी चालणार नाही. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याकरता तुम्ही स्वतंत्र एक माणूस नेमलेला आहेत ना, प्रधान वीरमंगल, त्याचं नाव वीरमंगल, त्याला बोलवा. मग वीरमंगलाला बोलवलं आणि त्याला सांगितलंय बघ 7 दिवसाची मुदत तुला. मी चाललो होतो शिकारीला, पण शिकारीला जात असताना क्षिप्रेच्या घाटापासून पुन्हा माग आलो. मी का माग आलो याचं उत्तर शोधून सांग. तो म्हणे अवघडच काम आहे. मग त्याने राजवाड्यातून निघायचं, घाटापर्यंत जायचं, इकडच्या लोकांना विचार तिकडच्या लोकांना विचार, कोणीच काही सांगे ना. 1 2 दिवस 4 दिवस गेले, 6 दिवस गेले, 7वा दिवस उगवला. काहीच तपासच लागायला मार्ग नाही ना काही. आणि मग संध्याकाळची वेळ, उद्या आपल्याला फाशी दिली जाणार, आपण मरणार म्हणून त्या क्षिप्रेच्याच घाटावर आणि असा कपाळाला हात लावून बसला होता. तिथं एक सुंदर कन्या आली. म्हणले काय वीरमंगला, घाबरला वाटतं मरायला उद्याच्या. त्यांनी चमकून पाहिलं. मी उद्या मरणार, तुला कसं माहिती? मला सगळं माहिती आहे. कोण आहे तू? मी सांगितलं मी एक वेश्येची कन्या आहे, वारांगणेची मी कन्या आहे, वेश्याची कन्या आहे. राजाने तुला प्रश्न विचारलेला आहे. राजा शिकारीला चालला होता, इथून माग का परतला? बरोबर आहेत ना? म्हटलं तुला तर सर्वच माहिती आहे. का परतला राजा मागे, तुला हे माहिती आहे का? मला सर्व माहिती आहे. तुझा राजा शिकारीला जात असताना इथपर्यंत आला. इथं एक रजक कन्या कपडे धुत होती, तिला बघितलं, त्याच्या मनामध्ये एक वाईट वासना निर्माण झाली क्षणाभरापुरती. परंतु तो राजा खूपच पुण्यवान असल्यामुळे तो म्हटला माझ्याकडून हा अपराध घडला, मी इथूनच परत माग फिरतो. सांगितलं वेडे, विचार करून बोल, आमचा राजाच्या मनामध्ये अशी. सांगितलं येणं शक्य नाही, पण आली हे खरं आहे. नाहीतरी उद्या तू पासावर जाणारच आहेत, तुला शिक्षा घडणारच आहेत. एवढं उत्तर सांगून बघ. निघून गेली ती मुलगी. दुसऱ्या दिवशी सभा भरली. सांगितलं वीरमंगला, शेवटची वेळ संपलेली आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? खाली मान घालून वीरमंगलाने सांगितलं महाराज तुम्ही शिकारीला चालले होते, क्षिप्रेच्या घाटापर्यंत गेले, तिथं एक रजक कन्या 21 वर्षाची, तिला बघितलं, तुमच्या मनामध्ये क्ष विचार आला आणि तुम्ही पुन्हा तिथूनच मागे फिरले. माझी प्रजा आहेत, माझ्या मनामध्ये असा विषय यायला नको आहेत, असा तुम्ही विचार केला आणि मागे फिरला. शाबास वीरमंगला, काय उत्तर. महाराज भरजडीत रत्न करीत ते रत्न जडले होते त्या शालीला अंगावर महाराजांच्या, ती शाल काढली आणि त्या वीरमंगलाच्या अंगावर टाकली. वीरमंगलने हात जोडले, महाराज या शालीचा अधिकारी मी नाही. पूर्वीचे माणसं फार सत्यवादी होते, फार खरं बोलणारे होते. सांगितलं उत्तर जर खरं असेल तर हे उत्तर माझं नाहीये. म्हटले मग एका स्त्रीचं आहे. कोण स्त्री? ती गावाच्या बाहेर राहते. ती कोण आहे? ती एका वेश्येची मुलगी आहे. वेश्येची मुलगी. आणि तिला हे कळालं. तिला कसं कळालं? वीरमंगल म्हटलं हे मलाही नाही कळालं. तिला कसं कळालं? ती राजाने हिरे माणिक मोती
परातीमध्ये घेतले आणि वाजत गाजत तिच्या मग ती अशी दरवाजाला हात लावून अशी उभी कवडाला त्या चौकटीला हात लावून उभी होती दरवाजामध्ये. या महाराज, आज वेश्याच्या गल्लीला येणं घडलंय. म्हटले बाई हात जोडतो मी तुला, मी शिकारीला चाललो होतो, हे तू वीरमंगलाला सांगितलं? हो मीच सांगितलं. तुला कसं कळालं? ती म्हटले महाराज ही फार मोठी कथा आहे. मी आहे वेश्येची मुलगी, पण मी वेश्या व्यवसाय करत नाही. माझी आई वेश्या व्यवसाय करत होती, तिच्याकडून खूप पाप घडलं आणि तिना हे माझ्याकडून फार वाईट कर्म घडलं म्हणून तिला पश्चाताप झाला आणि तो पश्चाताप घालवण्याकरता ती काशीला रामानंद स्वामींच्या आश्रमामध्ये गेली. भागीरथीचं स्नान केलं आणि स्वामींच्या चरणाजवळ गेली. सांगितलं महाराज मी अशी अशी वेश्या आहे, माझ्याकडून अनंत पाप घडलेले आहेत, काही प्रायचित्त आहे का मला? आणि असेल तर सांगा. सांगितलं काळजी करू नकोस, तू आली ना, सांगितलं मला ही कन्या आहे, एक मुलगी आहे, सांगितलं तू जाय आणि तुझ्या मुलीचाही उद्धार होईल असं साधन मी तुला सांगतो. काय साधन आहेत महाराज? काहीच नाही. ही पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालायची आणि आजपासून दुसरं काहीच करायचं नाही, फक्त 14 अक्षरांच्या नामाचा जप करायचा. किती अक्षरांच्या? 14 अक्षरांच्या. कोणते ते 14 अक्षर? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. 3 अक्षरे निवृत्ती, जो जप करीला होरात्री तया सायुज्यता मुक्ती, ब्रह्मस्थिती सर्व काळ. 4 अक्षरे ज्ञानदेव, जो जप करील धरुणी भाव तया ब्रह्मापदी ठाव. ऐशे देवाधी. सोपान 3 अक्षरे, जो उच्च तया होय साक्षात्कारी. हो. मुक्ताबाई चतुर्विधा, जो जप करील सर्वदा तो जाईल मोक्षपदा, सायुज्य संपदा पावेल. 80-14 ही अक्षरे. किती झाले? निवृत्ती 3, ज्ञानदेव 4, 4 आणि 3 7, सोपान 3, 7 आणि 3 10, मुक्ताबाई 4, मिळून किती झाले? 14 अक्षर. म्हटले बाई तू एक कर, हे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या मंत्राचा जप कर. म्हटले हे कोण आहेत? म्हटले यांचे अजून अवतार व्हायचे आहेत. संत चरित्र बघून घ्या, यांचे अजून अवतार व्हायचे आहेत. काही वर्षाने हे मृत्यू लोकामध्ये अवतार घेणार आहेत. म्हटले त्यांचे अवतार व्हायच्या अगोदर त्यांच्या नामाने आणि जीवांचा उद्धार होणार, केवढं सामर्थ्य आहे. परंतु संताचे पायी हा माझा विश्वास. पूर्ण विश्वास ठेवला. तोच मंत्र त्या मुलीला पण दिला आणि तिनं तो जप करता करता त्या वेश्येनं देह सोडला आणि तुम्हाला भूत भविष्य वर्तमान काळाचं ज्ञान होईल असा आशीर्वाद दिला. त्या नाम जपाच्या मुळे त्या मुलीला सुद्धा तोच अनुग्रह प्राप्त झाला आणि तिने सुद्धा त्या नामाचा जप आरंभ केला. तिलाही त्रिकालाचं भूत भविष्य वर्तमान काळाचं ज्ञान प्राप्त झालं. सांगितलं महाराज त्या ज्ञानामुळे मी तुम्हीच्या मनात काय होतं ते सांगू शकले. त्याच क्षणाला वीरमंगलाने राजीनामा दिला मंत्रिपदाचा आणि त्या वेश्येच्या मुलीला विचारलं, ज्या गुरूंकडे तुम्ही अनुग्रह घेतला ते आहेत का अजून? सांगितलं आता त्यांचं बरंच वय झालं, आता लवकरात लवकर घाई कर. तिथूनच त्याने काशी गाठली, स्वामींची भेट घेतली. स्वामींचा शेवटचा काल जवळ आला होता. सांगितलं वीरमंगला आता तू अगदी वेळेवर आलास.
तूही तुळशीची माळ गळ्यामध्ये घाल आणि त्या 14 अक्षराच्या मंत्राचा जप कर. इथून पुढे बरोबर 7 वर्षाने त्यांचे आता अवतार झालेले आहेत. तीर्थयात्रेचं निमित्त करून ते आणि उज्जैन नगरीमध्ये येतील आणि तुझ्या जीवनाचं कल्याण करतील. तो वीरमंगल उज्जैनला आला. रात्रंदिवस निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई या नामाचा जप करत होता. कालांतराने यांचे अवतार झाले. नामदेवराय सावतवाला महाराजांच्या, सोनार नरहरी महाराजांच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करत 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 उज्जैनला आले. आणि उज्जैनला आल्यानंतर तिथं वीरमंगलाची आणि त्या वेशेच्या कन्येची भेट झाली. त्या भेटीमध्ये त्यांनी उद्धार केला आणि त्या क्षिप्रेच्या कडेवर दोघांच्याही समाधी आहेत. आता उज्जैनला जर कधी गेले तर वीरमंगलाला जायचं. त्या वीरमंगलाच्या शेजारी ते मंदिरच आहे. तिथं या दोघांनाही बी समाध्यात प्राप्त करून दिलेले आहेत. एवढं जीवाचं हित करण्याचं सामर्थ्य फक्त संतांमध्ये आहेत. किती मोठं चिंतन आहेत महाराज. मी अगदी थोडक्यात तुमच्या पुढे मांडायचा प्रयत्न केला. गोमटे ते करा माझे. काय गोमट आहे, काय हिताचं आहे, काय चांगलं आहे आम्हाला कळत नाही. आम्ही तुमच्यावर भार घातलेला आहे. भार ओझे तुम्हाशी. गोमटे ते करा माझे. माझे याचा अर्थ सर्वांचे. महाराज स्वतःचा विचार करत नाही, त्याला पामर म्हटलेलं आहे. स्वतःपुरता विचार करतो तो जीव म्हटलेला आहे. आणि जगाचा विचार करतात, जगाच्या हिताचा विचार करतात, त्यांना संत म्हटलेलं आहे. महाराज फार गोड चिंतन आहेत महाराज. गोमटे ते करा माझे. हा भार ओझ मी तुमच्यावर टाकतो आहेत. म्हटले तुकाराम महाराज फक्त तुमचं गोमट करायचं आहे. तुम्ही आमच्यावर भार टाकलेला आहे. अजून तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल ना. म्हटले जी इच्छा होती ती इच्छा आम्ही बोलून दाखवली. आता या आमच्या मनामध्ये इच्छा आहेत ती तुमच्या पायाजवळ बोलून दाखवली आहेत. याच्यापेक्षा आम्हाला वेगळं काही नको. अभंगाच्या 3ऱ्या कडव्यामध्ये वंचिले ते पायापाशी तुमच्या चरणाजवळ जी इच्छा होती ती पूर्ण केलेली आहेत. याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काही नको. वंचिले ते पायापाशी नाही याशी वेगळे. आणि तुकाराम महाराज सांगतात महात्म्यानो संतांनो
आमच्या अंतकरणामध्ये जे काही संदेह होत्या, गाठी होत्या, त्या सर्व गाठी सोडल्या आणि तुमच्या चरणाजवळ, तुमच्या चरणाला मिठी घातलेली आहेत अभंगाच्या शेवटच्या कडव्या.